की जमीन आहे, बरोबर जमीन आहे, मुलगा कष्टाळू आहे, बरोबर लेक आपला रात्री अपरात्री जाऊन बारं देतोय, बरोबर बारं देतोय, बरोबर त्याला बिबट्याची भीती नाही, वाघाची भीती नाहीये, पण त्याचा संसार करणारी, त्याला जीव लावणारी, त्याच्यासाठी डबा घेऊन येणारी वावरात सून कुठे आहे, नाही बायको कुठे आहे, नाही काय करायचं त्यांनी? बरोबर हा प्रश्न आहे, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि याच्यावर जर मी काम करत असेल, एक पत्रकार म्हणून चित्रपट काढत असेल, तर त्याला समाजाने स्वीकारलं पाहिजे. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आज बोला पुढारी सोबत चर्चेसाठी एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा आयुष्यात प्रयत्न केला. त्यांनी एक पत्रकार म्हणून काम केलं, सर्वसामान्य परिवारातील ते आहे, अत्यंत मोठा त्याग केला असेल, स्ट्रगल त्यांनी केलं असेल, आणि त्यातनं लहानपणापासून त्यांना एक आवड होती कला करण्याची, कलाकार म्हणून काम करण्याची, चित्रपट बनवण्याची, आणि ती आवड जोपासायची म्हणून त्यांनी एक नवरदेव नावाचा चित्रपट निर्माण केला. त्यामध्ये त्यांनी स्वतः गाणी लिहिली असतील, डायरेक्टर म्हणून काम केलं असेल, निर्माते म्हणून काम केलं असेल, किंवा कलाकार मुख्य भूमिकेत सुद्धा ज्यांनी काम केलं ते ज्येष्ठ पत्रकार निरंजन देशमुख माझ्यासोबत आज चर्चेसाठी आहेत. त्यांचा जो काही प्रवास राहिलेला आहे आजपर्यंत, त्यांच्या आयुष्यात असेल किंवा चित्रपट निर्माण करताना असेल, त्या सगळ्या विषयावर त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर त्यांच्यासोबत चर्चा करूया. देशमुख साहेब नमस्कार. साहेब, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न आहे, तुम्ही कसे आहात? एकदम चांगले. बरोबर. तुमचा मूवी प्रदर्शित झाला, तो चित्रपट आल्यानंतर तालुक्यातील अनेक लोकांना आनंद आला. म्हणजे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला अतिशय आनंद झाला की आपल्या तालुक्यातील एका व्यक्तीने चित्रपट निर्माण केला आणि तो प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुमच्या मनात भावना काय होत्या? सर्वप्रथम बोला पुढारीला मी धन्यवाद देतो, आणि आदरणीय संदीप भाऊ, तुमचं मी आभार व्यक्त करतो सुरुवातीलाच, की मला तुमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही बोलावलं आणि नवरदेव चित्रपटासंदर्भात माझी आपण एक दिलखुलासपणे मुलाखत घेणार आहात आता संपूर्ण. त्याबद्दल सर्वप्रथम मी माझं कर्तव्य समजतो की तुमचं आभार व्यक्त करावं. कारण पत्रकार बांधवांनी, संपादक आहात तुम्ही जी दखल घेतली ती या चित्रपटाला कुठेतरी उंचीवर नेऊन ठेवणार आहे. हा, काय म्हणाले प्रश्न तुमचा? माझा प्रश्न असा आहे, सुरुवातीलाच प्रश्न करतो, मला सर्व जाणून घ्यायचं आहे, सुरुवातीला जाणून घ्यायचंय, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मनात भावना काय होत्या? चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या ऐवजी मी सांगतो की झाल्याच्या अगोदरची भावना सांगतो. अगोदर ज्यावेळेस चित्रपट सेन्सॉर होऊन आला, त्यानंतर UFOला आपण अपलोड केला. आता मराठी चित्रपट असल्या कारणानं त्यातल्या त्यात सगळे नवीन कलाकार असल्यामुळं, संदीप भाऊ, सगळे नवीन कलाकार आहे, एकही चेहरा असा नावाजलेला आपल्या चित्रपटात नाहीये. मग कोणी वितरक तयार होत नाही, चॅनलवाले तयार होत नाही, कोणी घ्यायला तयार होत नाही, म्हणजे हिंमत करत नाही आज. तर मला स्वतःलाच वितरक म्हणून भूमिका पार पाडावी लागली, आणि मग मी तो चित्रपट UFOला अपलोड केला. आणि एक मनामध्ये धाकधूक होती की लाखो रुपये खर्च करून आपण हा जो चित्रपट बनवलाय, आणि तोही सामाजिक आहे, त्यात कुठं असा मनोरंजनाचा भाग आपण ज्याला म्हणतो 100% नाहीये. तर 70% सामाजिक आहे आणि 30% मी त्याला मनोरंजनाचं थोडंसं स्वरूप दिलेलं आहे. तर ज्यावेळेस प्रेक्षक चित्रपट बघून बाहेर आली, मग त्याच्यात सर्व घटकातील, सर्व स्तरातील मान्यवर होते. त्यांनी ज्या प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे दिल्या तेव्हा कुठं बरं वाटलं. आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता अकोले पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ आणि राजूर पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ, PI साहेब सगळे होते, त्यांनी तो चित्रपट बघितला. राजूर पोलीस स्टेशनचे आपले सरोदे साहेब असतील, अकोले पोलीस स्टेशनचे असतील, सर्व स्टाफ होतं. सगळं माझ्यावर सेल्फी काढला आणि म्हणे याची जास्तीत जास्त जाहिरात करा, इतका सुंदर चित्रपट बनव. सर, माझा आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न असा आहे, बरं, एका सर्वसामान्य गावातून, एका आदिवासी तालुक्यातून, सर्वसामान्य परिवारातून तुम्ही आलेले आहात, कुठलंही बॅकग्राऊंड तुम्हाला नाहीये मोठं, ज्या पद्धतीने आम्ही माहिती काढलेली आहे. हे सगळं असताना तुमचा हा प्रवास सुरू झाला कधी? म्हणजे तुम्हाला ही जी चित्रपट बनण्याची आवड, म्हणजे अगदी वेगळी आवड आहे. लोकांना काहीतरी वेगळं बनायचं असतं, कोण म्हणतं मला शिक्षक बनायचं, कोण डॉक्टर बनायचं, कोण इंजिनियर बनायचं, कोण काय, आता प्रत्येकाचं वेगळं, किंवा सगळ्यात सोपा मार्ग राजकारणात जायचं. तर तुम्हाला अगदी इतकं वेगळं स्वप्न पडणं आदिवासी भागात राहून की मला चित्रपट बनवायचं, हा प्रवास सुरू झाला कधी नक्की? आपण ज्याला म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, बरं, आणि त्याच्यावर जे संस्कार केले जातात
संस्कार हा शब्द मी वापरतो, आणि त्याच्या अवतीभोवती जे बॅकग्राऊंड असतं त्यांनी तो तयार होतो. बरोबर आहे. माझं मामाचं गाव आहे वडगाव पान, संगमनेर तालुक्यात. हो तिथं दरवर्षी कानिपनाथ महाराजांची यात्रा भरते, हो आणि लहानपणापासून 4-4, 5-5 तमाशे तिथं ॲट अ टाइम असतात. बरं. ते मी बघितलेले आहेत लहानपणी. कोतुळ गावात माझ्या अनेक तमाशे मी बघितलेत. भारुडाचे कार्यक्रम असतील, मी कीर्तनं बघितलेत, बरोबर. मी लावण्या बघितल्यात. एवढंच नाही, आमच्या शेजारी थिएटर होते. जुने VCR वर लागायचे, त्याच्यानंतर छोटा स्क्रीन आला. ते अनेक चित्रपट मी बघितले. त्यानंतर मला वाचनाची आवड होती. मला आजही आठवतं, माझ्या वडिलांनी अण्णासाहेब देशमुख यांचं गोधडी पुस्तक आणलं होतं, ग्रामीण ते मी 10वीला असताना वाचले, 10वी-11वीला असताना. अनेक ग्रंथ वाचले, अनेक बाबा कदमांच्या कादंबऱ्या वाचल्या, प्राध्यापक मधुकर तोरडमल असतील, अनेकांचे साहित्य वाचले मी, पु ल देशपांडेंचं साहित्य वाचलेलं, कविता वाचल्यात, दया पवारांचं साहित्य वाचलंय. म्हणजे सगळं आपण ज्याला म्हणतो ते माहिती असल्यामुळं, ते वाचनाची आवड असल्यामुळं. आणि खरा कलाकार जो असेल, कलाकार, तर तो तुम्हाला तमाशात दिसेल, रंगभूमीवर नाटकात दिसेल, भारुडाचे कार्यक्रम आहेत त्याच्यात दिसेल, जिवंत कला जिवंत कला असते, त्याच्यात तुम्हाला खरा कलावंत, त्यामध्ये कलाकार, जमिनीवरचे हाडाचे कलाकार, जमिनीवरचे कलाकार. अगदी बरोबर. सर, तुम्ही पत्रकार म्हणून किती वर्ष काम केलं? 25 वर्ष. 25 वर्ष काम केलं. आणि मला लेखनाची आवड होती. सर, पत्रकारितेमधनं ज्या पद्धतीचं खरं तर एक इन्कम व्हायला पाहिजे, परिवाराला आधार मिळाला पाहिजे, किंवा आज ठीक आहे, आज कुठेतरी पिंपळाव खांड धरण झालंय कोकण भागामध्ये, यापूर्वी तर तुमच्या जमिनी सुद्धा खरं तर त्या जिरायतीच होत्या. आणि हे सगळं असताना हा चित्रपट बनवायचं तुमचं ठरलं, नवरदेव. तुम्ही स्वतः मलाही 4 वेळा भेटले, मला आठवतं. हो, बरोबर आहे की आपल्याला कुठे फायनान्स उभा केला पाहिजे, आपल्याला चित्रपट आणायचाच आहे. तुमची ही जी तळमळ होती भयंकर, तालुक्यातला असा एक सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातला किंवा इतर क्षेत्रातला माणूस तुम्ही सोडला नाही का ज्याच्या जवळ जाऊन तुम्ही त्या भावना मांडल्या नाही, मला चित्रपट आणायचा. सर, माझं असं म्हणणं आहे, हे सगळं उभं कसं राहिलं? अतिशय मार्मिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असंच विचारायचं आहे की एक सर्वसामान्य पत्रकार एवढे 30-40 लाख रुपये कुठून उभे करतो? नक्कीच. माझा अर्निंग सोर्स जो उदरनिर्वाहाचा आहे तो कोतुळेश्वर वार्ता होता. बरोबर. आता कोतुळेश्वर वार्ता हे माझं स्वतःचं प्रकाशन होतं, आणि ते प्रकाशन माझं त्या काळात होतं की ज्या काळामध्ये मोबाईलचा शोध झालेला नव्हता, लागलेला नव्हता. आपले घरातले फोन असायचे, टेलिफोनचे गोल नाही का, रिंग फिरवायचे. तर त्या काळामध्ये जर पेपरला कुणाचं नाव छापून आलं नाही तर त्या व्यक्तीला राग यायचं. मग ते प्रेमाचं भांडण असायचं. काव देशमुख, माझं नाव तुम्ही नाही छापलं, माझं नाव कसं काय तुम्ही विसरलात? मग विचार करा, त्या काळात जर कुणाचा फोटो जर छापून आला वर्तमानपत्रात, त्याला किती आनंद होत असेल, नक्कीच, किती नाचत असेल तो. तर त्या काळात माझं स्वतःचं साप्ताहिक होतं. बरोबर. मग स्वतःचे दीपावली अंक होते, आणि ते मी बरचसं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5-6 जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं. सुरुवातीला मला तोटा झाला, काही मिळत नव्हतं, परंतु नंतरच्या दीपावली अंकांमध्ये कधी 3 लाखाच्या जाहिराती मिळायच्या, कधी 5 लाखाच्या जाहिराती मिळायच्या. माझा एक दीपावली अंक आहे तो रेकॉर्ड ब्रेकिंग झाला होता. 8 लाख रुपयाची जाहिराती होती. तुम्ही कितीही मोठं स्वप्न बघितलं, परंतु तुमच्याकडे जर जिद्द नसेल, तुमच्याकडे जर तळमळ नसेल आणि प्रयत्नांची साथ नसेल, तर स्वप्न प्रत्यक्षात कसं काय उतरणार? बरोबर आहे. आता यातनं तुम्हाला, यालाच जोडून माझा प्रश्न आहे आता. बरोबर. का यातनं तुम्हाला हे तुम्ही जवळपास 38-40 लाख रुपये यामध्ये गुंतवले शेवटपर्यंत, तुम्हाला कुठे मनामध्ये असे धाकधूक नव्हती, खात्री होती का बाबा मला उद्या यातनं रिटर्न्स मिळतील, मला 2 पैसे येतील, कारण माझ्या कष्टाचे पैसे किंवा कुठं 2 रुपये घेतलेले असतील, तुम्ही काहीतरी केलं असेल. आम्ही कर्ज पण घेतलं होतं, बजाज फायनान्स मी केलं होतं. बजाज फायनान्स असताना तुमच्या मनात एक धाकधूक नव्हती का इतकी मोठी रक्कम लागणार आहे, उद्या नाही रिटर्न झाले? कारण चित्रपट बनवणं आज माझ्या जे माहितीस्तव आहे त्या क्षेत्रातला मी नाही, परंतु जे मला ज्ञात आहे, हजारो मूव्हीज बनलेल्या आहेत, आणि त्या मूव्हीज प्रदर्शित कधी झाल्याच नाही, त्या तशाच आहेत. आणि अनेक जे डायरेक्टर आहेत, कुणी सुसाईड केलं, हातबल झाले, कुणाचे परिवार उद्ध्वस्त झाले, कुणी आर्थिक दृष्ट्या संपून गेलं, फक्त काय स्वप्न पूर्ण करायला, परिवार उद्ध्वस्त झाले. आणि सगळं तुम्हाला 100% माहिती, माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला. आणि हे सगळं माहिती असताना तरी तुम्ही हा प्रयत्न कसा केला?
आता तो इथं 2 प्रश्न निर्माण झालेत. अतिशय चांगले प्रश्न संदीप भाऊ तुम्ही विचारलेत आणि प्रेक्षकांनाही आनंद होईल हे याचे उत्तर ऐकताना. आता याच्यात 2 प्रश्न आलेले आहेत, का एवढी मोठी अमाउंट 38-40 लाख रुपये आणि दुसरा प्रश्न आहे, की अनेक पिक्चर येत नाहीयेत, थिएटरपर्यंत release पोहोचत theaterपर्यंत नाही. आता हे येतच 2 प्रश्न निर्माण झाले तिथं. दोन्हींचंही उत्तर देतो. नंबर 1 का असतं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, बरोबर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. कुणाला संकट झेलण्याची ताकद ही याच्या स्वयंप्रेरित निसर्गानेच असते, दिलेली बरोबर. असते. हो. आता मी तसा फार अपयशी माणूस आहे, बरं. फार अपयश बघितले जीवनामध्ये. जर सगळ्यात जास्त अपयशी कोणी असेल तर मी आहे. अनेक क्षेत्रात मी अपयश पाहिलं. बरं. माझं अकोल्यात जनरल स्टोअर होतं, दुकान होतं, ते अपयशी आहे मी, तिथं अपयश मिळालं. त्याच्यानंतर मी राजकारणातही होतो, तिथंही मला अपयश मिळालं. मी अकोले पंचायत समिती निवडणूक लढलो होतो सर, बरं. तिथंही मी अपयश, अनेक मी अपयश स्वीकारलेली आहे. म्हणजे मला ती सवय आहे, परंतु मी त्याच्यावर मात पण करतो. मी रडत बसत नाही, मी आपण म्हणतो त्याला चिंता करत बसत नाही. डोळ्यातून माझे अश्रू येतात, पण ते अश्रू काय येतात माहिती का, की मला स्वतःला जी आपण कलाकृती करतो, जे आपण ध्येय घेतो हाताशी, ते मला अतिशय उत्कृष्ट करण्यात आवड आहे मला. म्हणजे ते मला अतिशय मी चांगलं तेच तुमचं दर्जेदार. कौतुक करेल ना. मी तुम्हाला म्हटलं, मी तुमचं खरं तर असं कौतुक करेल, हा. कारण एक गोष्ट सांगतो आणखी. माझे एक मित्र होते, बर होते मी म्हणतोय, बर विजय कुमार घोटे म्हणून. बर ठीक आहे. त्यांनी तुमच्यासारखा छंद पकडला. बर मला चित्रपट बनवायचा आणि तो प्रदर्शित करायचा. त्यासाठी त्यांनी काय नको ते केलं. बर. पाहिजे तिथनं फायनान्स उभा केला, जिद्द पकडली, कलाकार मिळवले, शूटिंग केली, सगळं मूवी झाली. काही गोष्टींमुळं ती सेन्सॉर किंवा तुम्ही म्हटले सगळ्या गोष्टींमध्ये पैसे भरणं वगैरे, ते एका डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यामध्ये ते खरं तर त्यांचा तरुण वयातच खरं तर मृत्यू काही वर्षांपूर्वी झाला. बर. म्हणजे असे प्रसंग खरं तर घडतात. मूवी तुमची प्रदर्शित झाली. बर. ही प्रदर्शित होत असताना खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला आत्ता जो मगाशी प्रश्न केला होता, की ह्या ज्या घटना घडतात या बाबतीत तुमचा काय विचार आहे? अतिशय चांगला प्रश्न संदीप भाऊ तुम्ही इथे विचारलेला आहे. काय होतं की ज्यावेळेस नवीन निर्माता एखादा चित्रपट काढतो, बरेच नवीन निर्माते येतात, आमिषाला बळी पडतात, त्याच्यानंतर एक स्वप्न घेऊन येतात, परंतु त्यांना हे माहीत नसतं की नुसती शूटिंग काढणं, चित्रीकरण करणं म्हणजे चित्रपट नाही. नाही, बरोबर. चित्रपटाचा खरा प्रवास हा शूटिंग झाल्यानंतर चालू होतो. पोस्ट प्रोडक्शन सर्वात महत्वाचं आहे, सेन्सॉर आहे आणि त्याच्यानंतर वितरण व्यवस्था आहे. शेकडो पिक्चर आज आहेत, चांगले चांगले स्टारकास्टचे आहेत, ते आज डब्यात आहेत. म्हणजे जर आपला जुना इतिहास जरी बघितला तर ते चित्रपट कधी आलेच नाही थिएटरपर्यंत. या चित्रपटामध्ये जे माझ्या कानावर आलेल्या गोष्टी आहेत. बर. पहिला विषय, कथा तुम्हीच लिहिली. बर. निर्माते तुम्हीच आहात. बर. मुख्य भूमिकेतही तुम्हीच आहात. हो. वितरणही तुम्हीच केलंय. हो. सगळ्या बाजू सांभाळल्या. माझा प्रश्न असा आहे की जे स्टोरी मी वाचली किंवा ऐकली, नवरदेव चित्रपटाचे सगळे विषय मी समजून घेतले, त्याचे काही शॉर्ट पण मी बघितले, सगळ्या गोष्टी बघितल्या. तर याच्यामध्ये हे जी कथा आहे ती शेतकऱ्याची रिलेटेड आहे. शेतकऱ्यांना मुली न देणं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत याच्यावर आहे. ही कथा लिहावी का वाटली? काय होतं, जनरली चित्रपट ज्यावेळेस बनला जातो, चित्रपट एखादा निर्माण होतो, म्हणजे चांगले दर्जेदार चित्रपट बोलतोय आम्ही, तर ते एक समाजाचं अंग असतंय. बरं. म्हणजे कथा समाजातच असते, म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना असतात. आणि मग माझ्यासारखा एखादा लेखक असेल, पत्रकार असेल, संवेदनशील याच्यावर विषयांवर प्रकाश झोत टाकणारा असेल, सामाजिक भाष्य करणारा असेल, तुम्ही चांगले चांगले मुद्दे उचलता, तुमच्या बोलापुढारीमधून मांडता, त्यालाच मग मला एक दिवस जाणवलं की मुलांचे लग्न होत नाही, शेतकरी मुलांचे लग्न होत नाही. मी अनेक विषयांवर नाटकं पण लिहिलेली आहेत. गाव झाला आदर्श, याचे मी प्रयोग पण केले, मी स्वतः ते निर्माण केलं होतं, त्याचे प्रयोग पण केले होते. त्याच्यानंतर लेख वाचवावर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले. त्यानंतर तुम्हाला त्याच्या अगोदरची एक गोष्ट सांगतो. 1999-2000 साली, 2001च्या दरम्यान, या 3-4 वर्षाच्या दरम्यान रिंकू पाटील, अमृता देशपांडे, नीता हेंद्रे, अजून बरीचशी नावं आहेत, हे मला 3-4 आठवतात आजही. ह्या कोण आहेत माहिती का? एकतर्फी प्रेमातून बळी गेलेल्या मुलींची नावं आहेत, ज्यांच्यावर ऍसिड टाकलं, बापरे, जाळून मारलं का तू मला होकार देत नाही म्हणून. ह्या घटना घडल्या त्यावेळेस, अशा असंख्य केसेस होत्या. तर त्याच्यावर प्रबोधन करण्यासाठी मी एकांकिका लिहिली, त्याचं नाव होतं प्रेमवेडा. आणि त्या
कीचे शो प्रयोग मी अकोल्यात पण केले आणि बाहेर पण केले आणि त्याला प्रतिसाद फार मिळाला होता त्या काळात. म्हणजे ही मला पहिल्यापासून आवडती की सामाजिक जे विषय आहे, समाजात जो विषय चाललाय, आता हुंडाबळी जो प्रकार होता त्यावेळेस त्याच्यावर पण मी नाटक लिहिलेलं आहे. परंतु तो आता कालबाह्य झाला, तो आता चालू शकत नाही, कारण आता मुलीच भेटत नाहीये लग्नाला. तो हुंडाबळी हा विषय गेला. बरोबर. आता उलट पैसे द्यावे लागतात पैसे मुलीच्या आई वडिलांना. अनेक ठिकाणी हे प्रश्न निर्माण झालेत की आम्ही पैसे देतो, आम्ही मुलीच्या नावावर जमीन करून देतो, वाटलंच तर तिला स्कूटी घेऊन देतो, पाहिजे ते द्यायला तयारी, परंतु आमचं पप्पूचं लग्न करावं, बंटीचं लग्न व्हावं. मग ही तळमळ आहे, ही तळमळ आहे. आणि शेतकरी मुलाच्या आई वडिलांची व्यथा, त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना, ते जर तुम्ही जर तिथं घरी गेले बघितले ना, तर तुम्हाला त्यांच्या वेदना कळतील. 100%. अतिशय भयानक अवस्था आहे. का भयानक अवस्था आहे की जमीन आहे, जमीन आहे, मुलगा कष्टाळू आहे, बरोबर, लेक आपला रात्री अपरात्री जाऊन बारं देतोय, बरोबर, बारं देतोय, त्याला बिबट्याची भीती नाही, वाघाची भीती नाहीये, पण त्याचा संसार करणारी, त्याला जीव लावणारी, त्याच्यासाठी डबा घेऊन येणारी वावरात सून कुठे आहे, बायको कुठे आहे, काय करायचं त्यांनी? हा प्रश्न आहे, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आणि याच्यावर जर मी काम करत असेल, एक पत्रकार म्हणून चित्रपट काढत असेल, तर त्याला समाजाने स्वीकारलं पाहिजे. जे दाते असतील, ज्या संस्था असतील, त्यांनी मदत करणं त्यांचं कर्तव्य मी समजतो. परंतु असं होताना दिसत नाहीये दुर्दैवानं. आता मी काय वाईट केलं का? आता मला याच्यातून काय करोड रुपये कमवायचे आहेत का संदीप भाऊ? मला आता एक सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या की याच्यातून मला असे करोड रुपये भेटणार नाही भेटणार. पण मी कशासाठी केलं? मुद्दल पण निघणं अवघड आहे. बरोबर. अहो, ज्या वेळेस 1-1.5 लाख लोक येतील त्यावेळेस ते सगळं होईल बघायला, तेव्हा तो खर्च सुटेल. असं कधी होईल का? नाही होणार. अवघड आहे, अवघड आहे. मला तुम्ही जी व्यथा मांडली ती अन्नदात्याची मांडलेली आहे, आणि या देशाचा जो पाठीचा कणा आहे त्या शेतकरी राजाची तुम्ही व्यथा मांडली. तुम्ही सुद्धा आंदोलन केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी, तुम्ही जाणू शकताय. हो, तुम्ही जाणू शकता भावना. आज आपल्यासोबत बोला पुढारीमध्ये चर्चेसाठी होते. आता त्यांना मी पत्रकार म्हणू की नवरदेव चित्रपटाचे डायरेक्टर, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. परंतु डायरेक्टर तथा कलाकार निरंजन देशमुख यांच्यासोबत आज आपण दिलखुलास चर्चा केली. त्यांनी ज्या चित्रपटाची निर्मिती केली आहे, ज्याचं नाव नवरदेव आहे, तो चित्रपट शेतकऱ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. शेतकऱ्यांच्या खऱ्या व्यथा त्यातनं त्यांनी अत्यंत तळमळीने मांडलेल्या आहे. का तर ते स्वतः शेतकरी आहे, त्यांचा परिवार शेतकरी आहे, आणि शेतकऱ्याच्या लेकालाच खरं तर शेतकऱ्यांची व्यथा समजत असते. हा चित्रपट अकोल्यामध्ये प्रदर्शित झाला, अनेक लोकांनी बघितला. बाकी थिएटर्सला महाराष्ट्रभर येणाऱ्या काळामध्ये प्रदर्शित होणार आहे. गावोगावी यात्रेमध्ये किंवा इतर इव्हेंटमध्ये तो बघितला जावा, असाही विचार त्यांनी या ठिकाणी मांडलाय. मी सर्वांना विनंती करेल, कारण शहरात राहणारे पण शेतकऱ्याचीच मुलं आहेत, शेतकऱ्यांच्याच मुली आहेत. आपण जर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला तर नक्कीच आपल्या या शेतकरी राजाला, निरंजन देशमुख यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांची कलाकृती बघण्यासाठी, आणि करोडपती डायरेक्टरला मोठं करण्यापेक्षा एका सर्वसामान्य माणसाला खरं तर मोठं करण्यासाठी आपण हा चित्रपट नक्की बघावा. त्याची प्रतिक्रिया सर्वांपर्यंत नक्कीच पोहोचवावी आणि आपल्या माणसाला प्रोत्साहन द्यावं, अशी सगळ्यांना अगदी नम्रतेची आणि कळकळीची या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.